केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघूया पुढे. अशोकराव चव्हाण यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली, उशीर झाल्याच्या चर्चांना उधाण. नांदेड, 30 ऑगस्ट 2025. खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज 30 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी अर्धापूर आणि आसपासच्या गावांना भेटी दिल्या. मात्र या भेटीला उशीर झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आणि सोशल मीडियावर जोर धरत आहे. केसरी लाईव्ह मराठी यूट्यूब चॅनलसाठी खास तयार केलेली ही बातमी या मुद्द्यावर प्रकाश टाकते. अतिवृष्टीमुळे नांदेडमधील परिस्थिती. यंदाच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली, घरांचे नुकसान झाले आणि काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ मदत आणि पाहणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण यांनी आज अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद आणि मदतीचे आश्वासन. पाहणी दरम्यान चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पीक विम्याची अंमलबजावणी आणि तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली. यावर चव्हाण म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मी केंद्र आणि राज्य सरकारकडे नुकसान भरपाई आणि पुनर्वसनासाठी विशेष पॅकेजची मागणी करेन. प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र चव्हाण यांच्या या भेटीला उशीर झाल्याचा मुद्दा स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अतिवृष्टीला काही आठवड्यांपासून सुरुवात झाली असताना त्यांनी आता पाहणी का केली, असा सवाल शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. स्थानिक शेतकरी रामराव पाटील म्हणाले, अतिवृष्टी होऊन आता बराच कालावधी लुटला. आता पाहणी करून काय फायदा? आम्हाला तात्काळ मदत हवी होती. सोशल मीडियावरही काहींनी चव्हाण यांच्या भेटीच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला निर्देश. चव्हाण यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवण्याचे आणि पीक नुकसान अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पाणी पुरवठा आणि रस्ते दुरुस्ती यासारख्या मूलभूत सुविधांवर तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यांनी केंद्र सरकारकडे विशेष निधीची मागणी करणार असल्याचेही सांगितले. स्थानिकांचा संमिश्र प्रतिसाद. चव्हाण यांच्या भेटीमुळे काही शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी उशीर झाल्याच्या मुद्द्याने नाराजीही व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्ते सागर जाधव म्हणाले, पाहणी करणे चांगले आहे, पण जर ही भेट आधी झाली असती तर शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळाला असता. पुढे काय? अशोकराव चव्हाण यांच्या या भेटीनंतर आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील कृतींकडे आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई आणि पुनर्वसनासाठी मदत मिळणार का, याकडे नांदेड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. अर्धापूर, महाराष्ट्र.